हिंदी बिग बॉस सीझन 10 2016मध्ये चालू असलेला हा सीझन आपल्यातला काहींना आठवती असेल. या सीझनमध्ये घरामध्ये एक व्यक्ती होती स्वामी ओम नावाची, ज्यांचं 3 फेब्रुवारी 2021मध्ये काही मेडिकल रिझनमुळे निधन झालं. परंतु जेव्हा जेव्हा वर्स्ट बिग बॉस कंटेस्टंटची लिस्ट काढली जाते तेव्हा हे स्वामी ओम जे आहे हे टॉप करतात. तेव्हाचे कंटेस्टंट किंवा बाहेरच्या बऱ्याचशा लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांचं वागणं असं होतं की त्यांचं मानसिकदृष्ट्या संतुलन ठीक नसावं. त्या स्वामी ओमनं घरातून बाहेर काढण्यात आलं होतं बिग बॉसद्वारे, का तर त्यांनी अत्यंत किळसवाना असा प्रकार केला होता. तर हा असा कोणता त्यांनी किळसवाना प्रकार कसा केला आणि कोणत्या टास्कच्या वेळी केला हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर झालं असं, घरामध्ये आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चालू होता. कॅप्टन्सी टास्कचे दावेदार होते स्वामी ओम आणि बाणी. ह्या दोघांमधून जो जिंकणार तो होणार होता घराचा नवीन कॅप्टन. टास्क असा होता, दोन्ही कंटेस्टंटच्या नावाने पिरॅमिड्स बनवून ठेवलेले होते गार्डन एरियामध्ये आणि घरातील इतर सदस्यांनी ह्या दोघांच्या पिरॅमिडला त्यांना जो कोणी कॅप्टन नको हवा आहे असं वाटत असेल त्या दावेदाराचं पिरॅमिड स्माइली बॉलने पाडायचं होतं, जसं आपण लगोरी फोडतो. आणि स्वामी ओम आणि बाणी हे त्यांना हे करण्यापासून अडवू शकत होते. तसंच ते जे पाडलेले पिरॅमिडचे ब्लॉक असतील ते पुन्हा गोळा करून लावून पुन्हा तो पिरॅमिड बनवून तयार ठेवू शकत होते. आणि सरतेशेवटी जेव्हा बजर वाजेल तेव्हा ज्याचं पिरॅमिडमध्ये जास्तीचे ब्लॉक असतील तो जिंकेल आणि तो घराचा नवीन कॅप्टन असेल. तर स्वामी ओम खूप डेस्परेट होते कॅप्टन बनण्यासाठी, पण मेहनत घ्यायची तयारी नव्हती. आणि त्यांचं घरातलं वागणं असं होतं की बरेचसे सदस्य त्यांच्या विरोधातच होते, कारण खूप विचित्र वागायचे, विचित्र बोलणं वगैरे होतं. तर इतर सदस्यांपैकी बरेचसे सदस्यांनी ॲग्रेसिव्हली स्वामी ओमचे जे पिरॅमिड्स होते त्यातले ब्लॉक जोरात बॉल पाडून पाडले आणि कंपॅरेटिव्हली बाणीचे जे पिरॅमिडमधले ब्लॉक होते हे बऱ्यापैकी शाबूत होते. नंतर दोन्ही टेबलाशी कंपेअर केलं तर स्वामी ओमचे टेबलावरचे सगळेच ब्लॉक पाडले गेले आणि त्यांनी काय केलं तर ते ब्लॉक परत न लावता स्वतः जाऊन टेबलावरती बसले. त्यावेळी काही इतर सदस्यांची बाचाबाची चालू होती, झगडं चालू होतं. तेवढ्याच काही वेळात अचानक स्वामी ओम टेबलावरून उठले आणि साईडला गेले, पाणी पिले. तिथे त्यांनी काही त्यांचं सामान आणून ठेवलं होतं. त्या सामानामध्ये ना एक कटोरी होती आणि त्या कटोरीमध्ये कसलं तरी द्रावण त्यांनी आणून ठेवलं होतं. ते द्रावण त्यांनी हातामध्ये घेतलं आणि त्यातले शिंतोडे कंटेस्टंट्सवरती टाकायला चालू केले. स्वामी ओम ते द्रावण शिंपडत असताना लोकांना कळलं की हे जो तो शिंतडतोय ते काहीतरी घाण किळसवाणं आहे, काहीतरी वेगळंच आहे. त्यांना कळलं की ते युरिन आहे त्याचं स्वतःचं, ते मूत्र आहे, ते जो तो शिंपडतो त्यांच्या अंगावरती. तर विचार करा, तुमच्यावरती कोणतरी स्वतःचं युरिन शिंपडतोय, किती घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार होता तो. ऑब्व्हियसली सगळे कंटेस्टंट भडकले, त्यांनी सगळ्यांनी पकडला स्वामी ओमला आणि दिलं टाकून जेलमध्ये. असला घाणेरडा प्रकार एखादा मनोरुग्णच करू शकतो, त्यापेक्षा एवढं किळसवाणा प्रकार कोण करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या माणसाला रत्तीभर पण फरक नाही की मी काय केलंय, चुकीचं केलंय, चांगलं केलंय, काहीही नाही. मी टास्कसाठी केलं, टास्कमध्ये मी काहीही करू शकतो. आणि वरून काय म्हणतोय माणूस की पिशाब तो डाला है, उससे क्या होता है. त्याच्या म्हणण्याचा तो टास्क होता आणि तो काही करू शकत होता. बिग बॉसनी इन्स्ट्रक्शन दिले की त्याला जेलमध्ये राहू द्या, कोणी त्याला प्रोव्होक करू नका, शांत बसा. काही वेळानंतर बिग बॉसचे बॉडीगार्ड्स, सिक्युरिटी गार्ड्स घरामध्ये आले, त्याला जेलमधून बाहेर काढून घेऊन गेले आणि घरातून त्याला बिग बॉसच्या बाहेर काढण्यात आलं. घराच्या बाहेर आल्यानंतरही म्हणतोय इथे घरात न्याय नाही, अन्याय होतोय. तू लोकांवर तुझं मूत शिंपडणार आणि इथे अन्याय होतोय. भयंकर डेंजर प्रकार होता बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये हा झालेला. अत्यंत घाणेरडा हा किळसवाना प्रकार झाला होता, जो की बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये केव्हाच झाला नाही. आणि ती व्यक्ती पण डेंजरच होती, म्हणजे सायको किलरच होतं ते. त्याचं बोलणं, चालणं, वागणं सगळंच डेंजर होतं. बिग बॉस अशा कंटेस्टंटला मुद्दाम म्हणून आणतो की काय माहिती नाही, कारण त्याच्या नावासमोर आहे स्वामी. स्वामी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, एक स्वामी, देवपूजा करणारा माणूस, शांत चित्तेने सगळ्यांना चांगलं समजावून सांगणारा, सोज्वळ बोलणारा, चांगला उपदेश करणारा, चांगलं वागणारा, अशा प्रकारचा. आणि तुम्ही त्याच्या अपोजिट नेचर असलेला, मानसिकदृष्ट्या तुम्ही म्हणू शकता अनस्टेबल असलेल्या माणसाला आणता घरामध्ये. काय करायचं होतं नक्की बिग बॉसला काय माहिती आहे असं दाखवून. तुमचं काय मत आहे याच्यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामी ओमबद्दल तुम्हाला लक्षात होतं की विसरले होते तेही कमेंट करून सांगा. बाकी असे नवनवीन व्हिडिओ आपण आणतच जाऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.